पप्पा? गुर कुठे गेले? वांगीला गेलेत. कोणासाठी बाबू? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर व्लॉगची सुरुवात आहे ना, मी इथे सकाळी सुरुवात केलेली आहे आणि सकाळ सकाळ हे फेरीवालेले आले होते. तर मम्मीला ना भांड्यासाठी काही अशा जाळ्या घ्यायच्या होत्या. तर ते बघितलं पण छोटी पडत होती, म्हटलं नको. तर आहे ना मुंबईमध्ये आहे ना घर बसलं आहे ना आपण ऑनलाईन नाही तर ऑफलाईन अशी शॉपिंग करू शकतो. म्हणजे ना सतत असे फेरीवाले येत राहतात. तर मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय शॉपिंग केली आहे आज. आणि आम्ही आहे ना नंतर दीपू माऊच्या घरी गेलो होतो आणि इथे बघा शीशाला दीपू माऊनी एक छान अशी कॅडबरी दिलेली आहे. कुठे आहेत पप्पा? गुर कुठे गेले? वांगीला गेलेत. अरे बापरे, कुठे गेलेत पप्पा? वांगीला गेले. जेवली का तू? पप्पांची आठवण येते? पप्पांची आठवण येते? मग पप्पाला फोन केलास तू? पप्पांना फोन कर चल. हा बोल. हॅलो. हा पप्पा लवकर या, मला खाऊ घेऊन या. पप्पांना सांग. मग काय झालं? पप्पांची आठवण येते तुला? ऐक ना बेटा, पप्पांची आठवण येते? नाहीये. मग पप्पाला जाऊन दे वांगीला. बर. आणि दादा कुठे गेला? दादा कुठे गेला सांग. तू माऊनी चॉकलेट दिलेलं ते सगळं खाल्लं आणि स्वरूप दादाला नाही ठेवलं का? बघू बघू कसे खाल्ले तू. बरं तुझं नोज कुठे दाखव. नोज टीथ कुठे? टीथ हेअर कुठे? हेअर आईस कुठे? आईस अरे ते नोज विसरली. अरे शीशा एडीच आहे, एडीच आहे शीशा. नको नाही बोल. शीशा गुड गर्ल आहे. अरे नाही मच्छर चावू शकत तुला. आपण हे लावले बघ, हे लावले. हा हे स्टिकर लावले ना. हा हे बघ, हे स्टिकर लावले आम्ही. ह्यानी मच्छर चावत नाही. हा मग तिथं पण नाही चावत. तुला कुठंच मच्छर चावणार नाही. हा तिकडे आहे, इथे आहे स्टिकर लावलाय. हा आजी तू आता कुठे आलीस ग? मुंबईला आली आहे. मुंबईला कोण कोण आहे इकडे? मुंबईला घरी कोण? मुंबईला कोण राहतं? हा घरी जायचं. आपण पुण्याला आहे की मुंबईला आहे? मुंबईला आहे. मुंबईला कोण राहतं? कोण? मुंबईला कोण आहे सांग. आजी, बाबा, भाऊ. आजी आणि कोण आहे? बरं ठीक आहे, उतर खाली. हा व्लॉग आहे ना मी संडेच्या दिवशी शूट केला होता आणि संडेच्या दिवशी आहे ना दीपू माऊच्या घरी स्पेशल गेस्ट येणार होते. त्यासाठी आहे ना तिच्या मम्मीने छान छान जेवण केलं होतं आणि मग भाजी आम्ही दोघींनी मिळून केली होती. तर इथे ना मस्तपैकी मटर पनीरचा बेत होता. तर मस्तपैकी तेलामध्ये आधी मसाले टाकले, त्याने आहे ना कलर आणि तरी छान येते. आणि त्यानंतर कांदा, टमॅटो, लसूण आणि काजू, अद्रक ह्याचं मी पेस्ट करून घेतली होती आणि तीच तेलामध्ये छान अशी परतून घेतली. मसाले छान परतले, त्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं गरम पाणी आणि मटर आणि पनीर ॲड केले. त्यामुळे आहे ना रंग तरी पण छान येते आणि त्याचबरोबर चव देखील छान येते. नेहमी आहे ना जेवणामध्ये किंवा भाजी बनवताना असं गरम पाणी ॲड करायचं. तर इथे ना मस्तपैकी इथे सगळं जेवण रेडी केलं होतं त्या लोकांनी. आणि हे बघा छान छान आता दीपू माऊ देखील रेडी होणार होती. तर पुढे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे.
माऊच्या घरी गेस्ट येणार होते म्हणून माऊने आधीच सांगितलं होतं की तू श्रीशाला यांना छान असं रेडी करून आण, त्यांना श्रीशाला बघायचं आहे. आणि झालं असं की नेमकं आहे ना थोड्या वेळाने पाऊस आला आणि श्रीशा झोपी गेली, त्यामुळे ना ती बराच वेळ झोपली. आणि ते स्वरूप बघा, पाऊस आला म्हटलं की त्याला एवढा आनंद होतो ना, सतत इथून तिथून पावसामध्ये फिरत होता. आणि त्यानंतर गेस्ट आले होते, मग आहे ना जेवण झालं होतं माझं, पण तिने थोडा आग्रह केला त्यामुळे मी थोडंसं मग तिच्याबरोबर खीर आणि वरण भात खाल्ला. आणि नंतर आहे ना पप्पांना म्हटलं की तुम्ही आहे ना श्रीशाला घेऊन या. तर श्रीशा आलेली आहे, तिला झोपेतनं उठून छान छान असं गोड रेडी केलेलं आहे. तिथे शूज काढ. श्रीशा जा, माऊकडे जा. माऊकडे जाते, त्या माऊकडे जाते. जा ना माऊकडे. ती माऊकडे चॉकी आहे, चॉकी. फक्त त्याच माऊला ओळखते तेवढी. दीपू माऊ. त्यानंतर घरी आलो आम्ही, पाऊस पडत होता म्हणून मुलांना असंच खेळायला दिलं. त्यामुळे स्वरूपने यांना सगळे घरातले जे कुशन ब्लँकेट होते ते काढले आणि श्रीशासाठी त्याला छान असा टेंट बनवायचा होता. म्हटलं आता किती खेळणं, किती पसारा जरी काढला तरी काहीच हरकत नाही आहे, बाहेर पाऊस पडतो त्यामुळे मुलांना असं सोडायला जमणारच नाही आहे. त्यामुळे जे काही पसारा घालणार आहे ते घरातच घालू दे. आणि त्यानंतर बघा त्याचा असा प्रयत्न आहे की तुला टेंट बनवला आहे आणि तू शिशू त्याच्यामध्ये झोप म्हणून. आज पप्पा गावी गेले आहेत म्हणून दादा आहे ना पप्पांचं काम करतोय. जसं पप्पा आहे ना श्रीशाला जेवण चारतात तसंच चारतोय, पण फक्त थोडंसं डॉलला जरा जास्त मारतोय तो. कारण काय ना पप्पा नेहमी असंच करतात की डॉलला चारतात आणि नाही खाल्लं की त्याला ओरडतात, पण इथे दादाने थोडंसं जरा डॉलला जास्त मारलं आहे. तर पाऊस काही थांबत नाही आणि स्वरूपला बाहेर खेळायचं होतं. शेवटी मग त्याला ना छत्री दिली आणि इथे मच्छर जाऊ नये म्हणून मी नेहमीप्रमाणे त्याला इथे हे मदर्स पर्स स्टिकर लावलं ज्याने की मच्छर चावणार नाही आहे. म्हटलं आता थोडा वेळ खेळू दे, कारण का खूप चिडचिड करायला लागलेला, दिवसभर सतत कंटिन्यू पाऊस होता. दिवाळीच्या सुट्टीला आले पण असं कळतच नाही आहे की उन्हाळा आहे आणि मध्येच हा पावसाळा. कारण का एवढा जरी पाऊस येत असेल ना मुंबईला तर गरम तर भरपूर होतं आहे. तर इथे बघा थोडीशी मी मॅगी केली आणि आज आहे ना काहीच खाऊ वाटेना म्हणून पप्पांना म्हटलं पप्पा तुमच्या हाताचा मला मसाले भात बनवा. पप्पांच्या हाताचा मसाले भात हा माझाच नाही आहे, तर मी स्कूलमध्ये असताना ना माझ्या फ्रेंडचा सगळ्यांचा आवडीचा होता. त्यामुळे ना मी माझ्या फ्रेंडला देखील बनवलं, म्हणजेच दीपालीला बनवलं की तिला खूप आवडतो मसाले भात. म्हटलं चला पप्पांनी बनवलेला आहे, आपण एकत्र जेवण करू. तर इथे मी तिला बोलवायला आलेली आहे आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं. आणि इथे स्वरूपचं आणि श्रीशाचं परत राहायचं छान छान खेळणं चाललेलं आहे. आणि बाबांना चपाती भाजी वाढायची आहे, त्यामुळे ना घरातल्या जेवढ्या चपात्या ना तेवढ्या सगळ्या श्रीशाने घेऊन आलेली आहे. म्हटलं बाबांना भात आवडत नाही जास्त, त्यामुळे बाबांसाठी चपाती भाजी होती. आणि इथे श्रीशा आणि स्वरूप हे छान असं टेबलवरती बसून जेवतात. स्वरूप आहे ना तिला आहे ना जास्त टेबलवर येऊन देत नाही, पण तिचा प्रयत्न बघा तरीसुद्धा कुठे ना कुठे छोटीशी का होईना जागा मिळवते ती. आणि मग दोघांनी एकत्र जेवलो. आणि त्यानंतर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. मी डायरेक्ट आहे ना मॉर्निंगला शूट केलेला. तर श्रीशा आहे ना अंघोळ करून त्यांना मी खाली बाहेर सोडलेलं आहे आणि खेळत आहे. आणि त्यानंतर आहे ना मी बऱ्याच वर्षापासून, म्हणजे मला असं आठवतं आहे की 15-20 वर्षांपासून मी ज्यांच्याकडून आहे ना नाईटी
कुर्ती गाऊन किंवा मॅक्सी तुम्ही काय म्हणता, मुंबईमध्ये मी मॅक्सीच म्हणतात, आमच्याकडे सगळे मॅक्सी म्हणतात. तर तेच अंकल आले होते. तर इथे ना मम्मीने ना शिशासाठी वरण भात बनवून आणला होता आणि त्यांना तिला वरण भात चारला आणि तेवढ्यातच ते अंकल आले. अंकल हाँ बेटी कैसे? आप खुद ही रुक गए. देखा तुमको पूछता रहता हूँ दीदी कभी आएगी, मम्मी बोलती आएगी आएगी. स्टाइल्स वाला. नवा नवा एकदम मस्त स्टाइल में ठीक है दिखा. वीडियो बना रही है. बना. बोले थे ना. मैं जाने वाला था नहीं गया था, उधर था चिंचोड़ में, उधर धंधा करता था. ऐसे कपड़े में लोगी स्टाइल वाला, नहीं नहीं कॉटन नहीं. हाथ पे भी डिजाइन. कॉटन वैसे नहीं. देखिए नया डिजाइन है, जो पहने वो कपड़े में है, नया डिजाइन है, स्टाइल में है, कपड़ा भर है, 2 साल पहने हुए, नई डिजाइन की है. हाथ कैसे उसके. हाथ तो सिंपल आएगा, ऐसा आएगा. फ्रील का है क्या. हाँ? फ्रील वाला हाथ ऐसे. नहीं फ्री वाला हाथ नहीं है, ये सादा हाथ है, लेकिन ये कपड़ा नया. तर त्या अंकलने मस्त छान छान अशा व्हरायटी दाखवले मला आणि याने इथे मम्मी दुकानात गेली होती, तिला बोलून आणलं आणि मी एक चॉईस करून ठेवली होती. तिला विचारलं तुला कुठली घ्यायची आहे का, त्यानंतर मग पुढच्या चॉईस केल्या. तर इथे ना खूप छान छान अशा व्हरायटी आणि कपडा तर त्यांच्याकडून मी बऱ्याच वर्षापासून घेते, त्यामुळे त्यांची गॅरंटीच आहे. तर इथे बघा ह्या 2 घेतल्या मी, गाऊन घेतले आणि मला आहे ना 720ला 2 पडले. क्वालिटी देखील खूप छान होती. तर इथे ना स्वरूप घरी आलेला आहे थोडा वेळ, त्याला आहे ना भूक लागली होती म्हणून आले आणि त्याच्या मागोमाग बघा लगेच त्याचे फ्रेंड्स आलेले आहेत. म्हणजे जरा वेळ तो घरी आला की त्याचे फ्रेंड्स येतात. एवढी म्हणजे आता येऊन 4-5 दिवस झाले होते आणि हे नवीनच राहायला आलेले आहेत. तर त्याची चांगली छान अशी ओळख झालेली आहे. मित्र आले की लगेच तो पटकन त्यांच्याबरोबर पळाला. आणि आता दादा गेलाय म्हणून आहे ना शिशाला देखील त्याच्याबरोबर जायचं होतं. तिने ऑलरेडी आहे ना तिचा शूज घातला होता आणि दादाची देखील चप्पल घातली होती आणि 2 चप्पल घालून ती पळत होती. तर मी तिला सांगत होती अगं नको पळू, म्हणजे पडशील म्हणून. तर ती ऐकत नाही आहे. तिला असं म्हणणं आहे की मला तिला ना सगळे दादाचे चप्पल, शूज, सँडल जेही दादाचे आहेत ना ते सगळं तिला घालायचं असतं. तर इथे बघा डबल शूज घालून गेलेली आहे. फुटवेअर तिला ना सगळे दादाचे आवडतात. तर मी तिला आणलं घरी परत आणि म्हटलं तू पहिले ना दादाची शूज काढून ठेव आणि त्यानंतर तुझी घाल म्हटलं. तर ती ऐकत नाही. तर जबरदस्ती मी तिला घेऊन आलेली आहे. तर बघा इथे एवढं निवांत खेळते ना, म्हणजे मुंबईत आणि एक गावी मुलांना एवढं खेळायला छान वाटतं की पुण्यामध्ये पण पॅसेज आहे, पण सतत असं लिफ्ट किंवा आहे ना सीड्यांवरून वगैरे पडायची भीती असते, त्यामुळे ते एक टेन्शन नसतं मुंबईमध्ये. आणि बाजूलाच इथे आहे ना मिठूला सतत बाहेरच आमच्या बाजूला आहे ना मिठू आहे, तर सतत जाऊन ते मिठू बघणार. कधी कॅट दिसते तिला, कधी बुबू दिसतो, त्यामुळे ती एवढी खुश असते. तर इथे ना तिचे मी पहिला आहे ना स्वरूपची शूज काढले आणि नंतर म्हटलंय बघा 2 घातलेत. तिला दादाचे शूज एवढे आवडतात ना. कशाला घातले एवढे. माहेरी आल्यावरती आणि सुट्टीला आल्यावरती डेली रुटीन निवांतच असतं, त्यामुळे ना कुठलीच घाई गडबड नसते. सकाळी उठलं की मम्मीला थोडंसं स्वयंपाक करू लागायचं, पप्पा तोपर्यंत मुलांना घेतात आणि त्यानंतर दिवसभर मुलांना फक्त खेळवत बसायचं, मुलांना चारायचं. आणि इथे बघा शिशाला मम्मी परत गाडी दिली, ती खेळत बसली आणि मम्मीने आवाज दिला. मी खाली मुलांना खेळवत होती तोपर्यंतच मम्मीचं आहे ना जेवण बनवून झालं होतं, वरण भात आणि मस्तपैकी आहे ना साईडला शिमला मिर्च, भरलेली शिमला मिर्च मला वरण भाताबरोबर खूप आवडते. मम्मी बोलली मी मुलांना घेऊन खाली जाते, तू निवांत जेव. पण आणि ती मुलांना खाली घेऊन गेली होती जेवायला, पण स्वरूपने ना शिशाला घेऊन आला. तर इथे बघा अशा सीड्या आहेत, त्यामुळे ना मुलांना कंटिन्यू सतत असं लक्ष द्यावं लागतं. पप्पांनी सेफ्टी डोअर वगैरे करून घेतलेले आहेत, त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे, सतत ते पॅक करावं लागतं. तर इथे बघा स्वरूप शिशाला आणि त्याचबरोबर मग मम्मीला देखील त्यांच्यामुळे परत वरती यावं लागलं. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.